सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी या महाराष्ट्रामध्ये नेतृत्व केलं. अनेकांच्या कर्तृत्वाने आणि नेतृत्वाने या महाराष्ट्राची ओळख सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने उभी राहिली. आज असंच एक नेतृत्व आदरणीय अजितदादा हे आपल्याला सोडून गेल्यानंतरची भावनिकता व्यक्त करण्याच्या बाबतीमधली दुर्दैवाने वेळ आमच्यावर आलेली आहे. खरं म्हटलं तर अधिवेशनाच्या काळामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन असताना ज्यांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला, यावेळेचा अर्थसंकल्प आदरणीय स्वर्गाशी अजितदादांच्या माध्यमातून मांडला जाईल अशा प्रकारची अपेक्षा किंबहुना सभागृहामध्ये असलेले अजितदादा गेले अनेक वर्षापासून आम्ही सगळे पाहत होतो. ते आज अजितदादा आपल्यामध्ये नाहीत. हेच खरं म्हटलं तर दुःख आहे. राजकारणाच्या पलीकडे सुद्धा काही नाती असतात. राजकारणाच्या पलीकडे सुद्धा काही आपलेपणाने जिव्हाळा असतो. काही नाती भावनिकतेने उभी राहतात. आदरणीय अजितदादांच्या बरोबर ते माझे आणि या सभागृहातल्या अनेक सदस्यांचे एक आपुलकीचं आणि जिव्हाळ्याचं आणि कौटुंबिक नातं होतं. समाजाच्या आणि राजकारणासाठी आपल्या पदाचा वापर करून त्या पदाला तेवढी उंची देणारे नेतृत्व म्हणून अजितदादांकडे आम्ही पाहतो. त्या सभागृहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या घेतल्यानंतर शिस्त, स्वच्छता, कठोरता, भावनिकता अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांनी पाहिलेलं आहे. खरं म्हटलं तर या असलेल्या प्रसंगी काही भूमिका मांडत असताना या सभागृहामध्ये, सभागृहाच्या बाहेर, मंत्रालयामध्ये किंवा मंत्रालयाच्या बाहेर सुद्धा महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळेला अजितदादांची लोकप्रियता काय, अजितदादांच्या बद्दलची भावना काय जनतेमध्ये, ते प्रत्यक्ष ते गेल्यानंतर पाहायला मिळाले. चौका चौकामध्ये, नाक्या नाक्यामध्ये सुद्धा ज्यांनी कधी अजितदादांच्या बरोबर संबंध पण आला नसेल अशा लोकांनी दादांना वाहिलेली श्रद्धांजली ही त्यांच्या अनेक वर्षाच्या असलेल्या ह्या कार्याची पोचपावती आहे. खरं म्हटलं तर दादांचे अनेक पैलू अनेक लोकांनी पाहिले, पण जवळच्या लोकांना दादांच्या असलेल्या अनेक पैलूमधले काही पैलू असे होते त्याचा उल्लेख सुद्धा इथं होणं गरजेचं आहे. आदरणीय दादांच्या माध्यमातून आम्ही सगळेजण काम करायचो आणि हे काम करत असताना नेहमी त्यांनी पुरोगामी विचार, यशवंतराव चव्हाणांचा विचार, शरद पवारांचा विचार त्याची कायम पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. पवार साहेबांचा वारसा घेऊन मगाशी उद्धवजी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एवढ्या मोठ्या नेतृत्वाच्या बरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आपली स्वतःची ओळख सुद्धा राजकारणामध्ये स्वतंत्रपणाने उभे करण्याचा प्रयत्न या पक्षामध्ये असलेले आम्ही सगळेजण अनेक वर्षापासून पाहत होतो. आम्हाला किती रागवले तरी दादांच्या पाठीमाग उभं राहिलेलं कार्यकर्त्यांचं कवच, पवार साहेबांचा प्रेम आणि तेवढ्याच पद्धतीने आमदार खासदारांची असलेली त्यांच्याशी आपुलकीचे जिव्हाळ्याचे भावना याची प्रचिती निश्चितपणाने अनेक वेळा पाहायला मिळाली. सभापती महोदय, मी काही गोष्टीचा उल्लेख एवढ्यासाठी करतो
दादांना काही गोष्टी पटल्या नाही, तर परखडपणाने त्याविषयी आपलं मत मांडणारे दादा आम्ही पाहिले. किंबहुना राजीनामा दिलेले सुद्धा दादा या महाराष्ट्राने पाहिले. काही काळामध्ये असे प्रसंग आले होते, या महाराष्ट्रामध्ये दादांची गरज आहे. त्याचबरोबर पक्ष, संघटना आणि सरकारमध्ये दादा असावे, अशा प्रकारची भावना आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना होती. त्यावेळेला आम्ही काही लोकांनी पुढाकार पण घेतला आणि त्याची धास्ती सुद्धा असायची. परंतु त्यानंतर सुद्धा आपल्या सहकार्याला ताकद दिली पाहिजे ना, अशा प्रकारची भूमिका घेऊन कौटुंबिक प्रमाणात प्रेम करणारे दादा सुद्धा आम्ही या ठिकाणी पाहिले. महाराष्ट्रामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये या सर्व घडामोडीमध्ये देशाच्या, राज्याच्या आर्थिक असलेल्या प्रश्नावर, राज्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी कोरोनाच्या काळ असेल किंवा आतापर्यंतच्या असलेल्या ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी मांडलेले आर्थिक शिस्त असेल. सध्या आम्ही नेहमी चर्चा करतो की राज्य कर्जबाजारी आहे, पण अशा पद्धतीने मध्ये सुद्धा आर्थिक उत्पन्न वाढवून राज्याला स्थिरता करण्याच्या बाबतीमधली बुद्धिमत्ता मला वाटतं अभिमानाने सांगावं लागेल ती अजितदादांकडे होती. त्याचा उल्लेख नेहमी होतो. लाडक्या बहिणीची योजना आली आणि अनेक योजनांना कात्री लागली. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब होते. सगळ्यांनी ती योजना आणण्याचा प्रयत्न केला. राज्यावर जो काही भूर्दंड किंवा त्या ठिकाणी खर्च वाढला होता, त्याला ते बॅलन्स करताना आपल्या सहकाऱ्यांची नाराजगी घेऊन सुद्धा पण राज्य शिस्तीने चाललं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन अजितदादांनी तो शिस्त लावण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केला. किंबहुना ही योजना कार्यान्वित करण्याच्या संदर्भामध्ये, या संदर्भामध्ये ते कायम ती राहिली पाहिजे अशा पद्धतीची नियोजनबद्ध काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. काही लोकांनी त्या दिवशी सांगितलं, कारण एखादा नेता गेला की त्याची नावं चिरंतर राहावी, आठवणीत राहावी म्हणून आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं नाव उल्लेख करतो. त्या दिवशी सुद्धा काही ठिकाणी वाचलं की ज्यांनी ही योजना तंत्रज्ञाने पूर्णपणाने पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न केला, त्या अजितदादांच्या नावामध्ये दादा असल्यामुळे त्या लाडक्या बहिणीच्या योजनेला त्यांचं नाव दिलं, तर मला वाटतं ती खरी श्रद्धांजली होईल असं मला वाटतं. म्हणून ही गोष्ट सांगत असताना सध्याच्या राजकारणामध्ये पुरोगामी विचार टिकवणं म्हणजे आपण बघतो, विचार बदलून ज्यावेळेला आपण एखाद्या विचाराशी तडजोड करतो, त्यावेळेला आपल्या असलेल्या विचाराला बाजूला ठेवून सुद्धा सत्तेच्या माध्यमातून लोकांशी किंवा महाराष्ट्राचं भवितव्य घडवण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. अशा प्रकारचा निर्णय आदरणीय अजितदादांनी घेतला, पण त्यांनी विचाराशी तडजोड कधी केली नाही. त्यांचा पुरोगामी विचार, शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा त्यांनी कायम ठेवला. म्हणजे अगदी मुस्लिम समाजाचा असलेला रमजान महिन्याचा सुद्धा कार्यक्रम असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या धारणा करताना दादरच्या चैत्यभूमीवर जाऊन तिथे जाऊन त्या ठिकाणी त्यांना केलेलं अभिवादन असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या असलेल्या विचाराची प्रेरणा घेणारा महाराष्ट्र असेल, याचा सातत्याने त्यांनी फार काळजीपूर्वक स्वतःच्या असलेल्या पक्षाची स्वतःची ओळख त्यांनी स्वतंत्रपणाने ठेवण्याचा प्रयत्न आटोकाट केला. हे सुद्धा महाराष्ट्राने निश्चितपणाने पाहिलेलं आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करत असताना कदाचित नागपूरला सुद्धा त्यांनी काही ठिकाणी जाण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतला नाही. हा काय राजकीय परिवार नव्हता, परंतु एकत्र येऊन महाराष्ट्र चालवत असताना सुद्धा आपण ज्या विचार, मला वाटतं की मध्यंतरी
त्यांच्याकडून एक उल्लेख झाला आणि त्याच्यावर फार मोठी टीका झाली. ही टीका झाल्यानंतर त्याचं प्रायश्चित करायचं म्हणून ते कुठे गेले असतील, तर कराडच्या यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन त्यांनी त्या ठिकाणी आपलं प्रायश्चित करून घेतलं. म्हणजे ही सातत्याने त्या असलेल्या विचाराला पाठीमागा करण्याचा प्रयत्न करून पवार साहेबांच्या असलेल्या भूमिकेला आजही कुटुंब पक्ष हे विभाजन होत असतात साहेब. सभापती महोदय, या सध्याच्या राजकारणात टिकलं तर ते सामर्थ्याने टिकलं पाहिजे ही भूमिका घेऊन त्यांनी त्या ठिकाणी काम करण्याला सुरुवात केली आहे. आणि जोपर्यंत पक्ष किंवा जोपर्यंत नेतृत्वाचं अस्तित्व हे लोकांच्या कल्याणासाठी आणि लोकांच्या लोकप्रियतेने मिळते, त्यावेळेला आपण त्या ठिकाणी सामर्थ्यवान होऊ. सध्याच्या राजकारणामध्ये काही गोष्टी निघाल्या, कधी चर्चा होते विलिनीकरण वगैरे हे ते. मी खरंच सांगतो, या सभागृहामध्ये सांगतो, दादा प्रचंड भावनिक होते, हळवे होते. राजकारणामध्ये चर्चा होत असताना वेगवेगळ्या होतात, पण ज्यावेळेला पवार साहेबांना त्यांनी आपलं दैवत मानलं, नेतृत्व मानलं, काही कारणातून कुटुंब किंवा काही कारणातून पक्ष विभागला जरी गेला, तर साहेबांच्या बद्दलची आत्मीयता, साहेबांच्या मनामधलं त्यांचं प्रेम 1 इंच सुद्धा कमी झालं नाही. म्हणून मी ज्या आम्ही बघायचो किंवा आपण पण बऱ्याच लोकांनी बघितलं असेल, ज्यावेळेला साहेबांच्यावर बैठक व्हायची तर ते साहेबांच्या समोर कधी बघत नव्हते. त्यांनी ज्यावेळेला ह्या काही गोष्टी होत्या ज्या शेवटच्या क्षणामध्ये आम्ही बरोबर होतो, आदल्या दिवशी सुद्धा आमचा फोन झाला होता, पण ज्यावेळेला आम्ही बघत होतो त्यावेळेला त्यांच्याबद्दल, पवार साहेबांच्या बद्दलची आत्ताच्या काळामधली त्यांची हळवेपणा फार वाढला होता. आणि हा हळवेपणा कठोर असलेल्या दादामध्ये, आपण नारळाचा उल्लेख करतो, पण आतमधून जे दादा भावनिक आणि हळवे होते त्याची प्रचिती आम्हाला आली. म्हणून एक कुटुंबातला व्यक्ती गेलेल्याचं दुःख जे आहे सर्वांना आहे. महाराष्ट्र पोरका झाला आणि खरंच आहे, राजकारणामध्ये एक जे काही विजन असलेली लोक आहेत ना, जे महाराष्ट्र घडू शकतात, महाराष्ट्र प्रगतीवर नेऊ शकतात, त्यांच्याकडे कल्पना वेगळ्या आहेत, अशा प्रकारचे विजन असलेलं एक नेतृत्व गेलं, बॅलन्सिंग करणारं नेतृत्व गेलं, त्याचा दुर्दैवाने या ठिकाणी उल्लेख करावा लागतो. मी एवढंच सांगेन की महाराष्ट्र तर पोरका झाला, पण काही त्यांची स्वप्न होती, ती स्वप्न सुद्धा पोरकी झाली. महाराष्ट्रामध्ये काही भविष्य काळातली समीकरणं घडवण्याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा ते उपमुख्यमंत्री झाले. एक वेळा मुख्यमंत्री होण्याची संधी होती, थांबली. पण मुख्यमंत्री होण्याच्या बाबतीमधलं स्वप्न सुद्धा अधुरं राहिलं. कदाचित भविष्य काळातलं ते त्यांचं नियोजन सुद्धा असू शकतं, परंतु आज या सर्व स्वप्नाला पूर्तता करण्याच्या बाबतीमधली भूमिका आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची असताना आज आमचा नेता गेला, त्याचं दुःख आहे. एवढंच सांगेल की महाराष्ट्राची आणि आमची सर्वांची न भरून निघणारे हानी या आदरणीय दादांच्या जाण्याने झालेली आहे. आपल्या सर्वांच्या भावना तेवढ्या त्यांच्याबद्दलच्या आहेत. नेत्रवहिनींचा उल्लेख झाला. खरं म्हणतं तर दादांच्या जाण्यानंतर त्यांनी ह्या सभागृहामध्ये आणि या असलेल्या महाराष्ट्राची जबाबदारी आणि पक्षाची जबाबदारी घेतली. मला अपेक्षा आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्यातून एक चांगल्या प्रकारचं दादांची उणीव न भासणारं नेतृत्व उभं राहण्याचा प्रयत्न ते निश्चितपणाने करतील. आपण सर्वजण सहकार्याची भूमिका घेऊ. मी त्यांच्या जाण्यानंतर जी पोकळी निर्माण झालेली आहे, आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना निश्चितपणाने त्यांची उणीव आम्हाला सातत्याने दिसेल. त्याचबरोबर सौरभ सिंग हिरा नाईक,